मुलगी स्वतःहून पटली तर चमत्कार, मित्राने पटवून दिली तर उपकार, घरच्यांनी बघून दिली तर संस्कार, आणि मी स्वतः पटवून घरी नेली तर निसताच घरी आहाकार. बाई, आमच्या पोरानं कुठली अवदस आणली काय माहिती. आजकालचे पोरं ना नोकरी पोट भरण्यासाठी नाही तर पोरगी भेटण्यासाठी करतात. कारण आजकाल ना ज्याची लाईफ सेटल त्यालाच पोरगी भेटल. लावा ताकद. परदेशात हुशार बायकांना बोलतात शी इज व्हेरी टॅलेंटेड, आणि आपल्या इथे म्हणतात विकून खाईली बाई एकेकाला. माझी बांगडी बांगडी बांगडी. अरे प्रेम आहे, तुला माहिती का? बोल ना. मला एक पोरगी आय लव्ह यू बोलली. नाव सांग ना मग तिचं. म्हणजे मी तुला नाव सांगतो, तू अख्या गावाला सांग. वा र वा माया वागा, सांगायला नाव. बेटा, कधी स्वतःला जीवनामध्ये मोठा नाही समजायचा, समजला का? पण काऊन पप्पाजी? बेटा, मुंगी त्या गांडीला चाव शकते, पण मुंगीच्या गांडीला तू नाही चाव सकस. कडू आहे पण सत्य आहे. बात तो सही है. सर, मला सांगा, पूर्वीच्या लोकांमध्ये आणि आताच्या लोकांमध्ये काय फरक आहे? पहिला मुली घाबरायच्या मुलगा कसा भेटेल, आता मुलं घाबरतात मुलगी कशी भेटेल. पहिला बाळांची नावं बारशामध्ये ठेवायची, आता प्रेमात पडून 2 दिवस झाले की पोरांची नावं तयार असतात. हॅशटॅग तुझा अर्ध माझा अर्ध. पहिला टॉयलेटमध्ये पाणी घेऊन जायचे, आता मोबाईल घेऊन जातात. पहिला जेवणारे एका जागेवर बसायचे आणि वाढपी फिरायचे, आता वाढपी एका जागेवर उभारतात आणि जेवणारे फिरत असतात. पहिला काळी घरात कुत्रा जाऊ नये म्हणून गेटवर एक माणूस असायचा, आता माणूस घरात जाऊ नये म्हणून एक गेटवर कुत्रा असतो. पहिल्यातली काही माणसं बायकांचं नृत्य बघण्यासाठी जमिनी पण विकायची, आता लोक 299 रुपये मोबाईलवर बघतात. तर मित्रांनो, अत्यंत संशोधन करून ही गोष्ट मी तुमच्या समोर आणली. अच्छा. माया पंजोबाला म्हणजे माया आजोबाच्या बापाला 3 बायका होत्या जुन्या काळात. किती? 3. आणि माझ्या आजोबाला 2 बायका, माझ्या बापाला 1 बायको, आणि मी तर हिंड राहिलं. हे घ्या दादा, तुमचे झाले 100 रुपये. ताई, माझ्याकडे 500 रुपये आहेत, सुट्टे नाही आहेत. सुट्टे नाहीयेत, काय हरकत नाही दादा, नंतर कधीतरी द्या. थँक्यू ताई. हे घ्या, तुमचे झाले 200 रुपये. अहो, माझ्याकडे 500 रुपये आहेत, सुट्टे नाहीयेत. सुट्टे नाहीयेत, काय हरकत नाही, नंतर कधीतरी द्या. अहो, पण तुम्ही तर मला ओळखत पण नाही. अहो हो, पण माझ्याकडे पण सुट्टे नाहीयेत ना, काय करणार, राहू दे, काय हरकत नाही. चालेल, थँक्यू. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ ऐका ना, मला एक डेअरी मिल्क आणि डेटॉल द्या ना. हे घ्या, तुमचे झाले 200 रुपये. 200 रुपये? पण माझ्याकडे तर सुट्टे नाही. सुट्टे नाहीयेत ना, काय हरकत नाही, माझ्याकडे आहेत सुट्टे, द्या, मी देते. चला, एक गिऱ्हाईक भेटला. काय काय झालं राजा? घरचे बोलले आणखीन 5-6 वर्ष लग्न नाही करायचं तुझं अजून. सगळ्या गोष्टी जर मनावर घेत राहिलास तर जगणार कसं आहेस राजा, मला एवढी गोष्ट सांग. तू आहेस की बाळा म्हणणारी, तुझ्याकडं बघूनच राहतो कसं तरी 5-6 वर्ष. असं काय भाकरी, एक लहान एक मोठी. ते मोजायचं टेप आणून द्या, मग लांबरून बरोबर करून टाकते. लागली वाटतं बाबा भांडण. जास्त बोलू नकोस, तुझे 64 दात पडले. गाई 32 दाता असतील. मला माहित होतं तू आमच्या दोघीच्या मधात बोलणार आहेस, म्हणून तुझे पण 32 धरलेत. अहो, तुम्ही मला कधी सोडणार तर नाहीत ना? मी तुला कधी सोडू शकत नाही. अगं, मी त्यांना पण नाही सोडलं ज्यांचं लग्न झालंय. एक्सक्यूज मी, मला ना तुझ्यासोबत थोडस बोलायचं. हा, बोला ना. तिकडं वळून बघती का? ऐक ना, तू खूप क्यूट दिसती, मला तू खूप आवडते, तुझा नंबर मिळेल का? गणबाई मोगरा गणाची जाळी, गणबाई मोगरा गणाची. डबा 1,500 मी नाही ना झालो बाबा.
अरे त्यांच्या मुलीने सांगितलं होतं. अरे सोना कुठे गेला? आलो देऊन डबा. बायको काळी केली तर लोक नावं ठेवतात आणि गोरी केली तर लाईन मारतात. आता करावं तर करावं काय? बजाव काका. बाईवरून दिसते गोरी पण मनाने आहे काळी. याचा करील ती कामा किसा आणि करील ती दोरी खाली. हॅलो, वायफाय कसं चालू करायचं? सेटिंग मध्ये जा. हा गेली. आता वर बघ काय दिसतंय. पंखा. त्याला लटक आणि जीव दे. मुलगी स्वतःहून पटली तर चमत्कार, मित्राने पटवून दिली तर उपकार, घरच्यांनी बघितली तर संस्कार आणि स्वतःच पटवून घरी आणली तर नुसतंच हाहाकार. कसं झगामगानं मला बघा. होती त्यानं जाणली, अहो ज्याची होती त्यानं जाणली, आम्ही मानलेली बायको आज दुसऱ्याने नेली. आज मायाला गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी. बोलता बोलता ती बोलून जाते ना. अहो ऐका ना, आयुष्यपत नवरा झाल्यासारखं फील वाटतं. असं बोलतात की एकदा दारू पिल्याने सवय लागते, पण हे चुकीचं आहे. आम्ही अभ्यास लहानपणापासून करतोय, पण लागली का सवय नाही. यालाच म्हणतात कंट्रोल. माझ्या 2 गर्लफ्रेंड होत्या. दोघींनाही मला धोका दिल्या. मी टेन्शन नाही घेतलो. दोघीच्या नावच्या 2 म्हशी घेतलो. आता हिनं 3 लिटर, तिने 3 लिटर. सकाळी 6 लिटर, संध्याकाळी 6 लिटर. एकूण 12 लिटर. भाव लागते 60 रुपये लिटर. 12 सांग 72 म्हणजे 720 रुपयाचं दिवसाचं दूध. वरले 20 रुपये सोडून द्या. 10 दिवसाचे 7,000. 30 दिवसाचे 21,000. झाली ना लाईफ सेटल. आजकालचे 7वी 8वीतले मुलं गर्लफ्रेंड घेऊन फिरताना दिसतात. आणि जेव्हा आम्ही 7वीत होतो तेव्हा सायकलचे टायर फिरवायचो. कधी या गल्लीत कधी त्या गल्लीत. सायकल सायकल मारी सोनानी सायकल सायकल. पोरींनो उठा उठा, दिवाळी आली, तुळशीबागेत जायची वेळ आली. 70ची चप्पल, 100चा टॉप, 150ची जीन्स, टोटल 320. हॅपी दिवाळी. जी पोर शाळा आणि कॉलेज करतात त्यांना एक पण पोरगी पटत नाही. आणि जी पोर इमल गायच्या सिगरेट प्यात्यात त्यांनाच पोरी पटत्यात. कसं गोड पाची खाऊन गुड. बघा माझ्या आंबात डटल निघाली डबीला लेतून दरीची पैठण. बघा माझ्या आंबात डटल निघाली डबीला. कर्जो देवा नाहीतर ठरेल तिचा साखरपुडा. होय, ते लग्न झालेल्याला एक विचारायचं होतं. तुमची बायको कवा तरी तुमच्या स्वप्नात येते का? आणि शेजारी या बघ हसलं बघे. घरी दारू पिऊन आलेल्या नवऱ्याला सांभाळताना बायकोचे सगळे डाऊट क्लिअर झाले. कारण त्या नवऱ्यानं दारूच्या नशेत त्याच्या बायकोला म्हणलं, ए बाई लांब हो, माझं लग्न झालंय. ऐका मित्रांनो, ही नशिबात नाही. जाऊ दे त्या खगरीला, दुसरी पटू आपण. बाय बाय. आम्ही तर आमच्या घरच्यांना पसंत नाही. लोकांच्या पोरींकडून काय अपेक्षा ठेवायची? मित्रांनो, मी काय म्हणते, एकाच मुलीला 50 वेळा विचारण्यापेक्षा 50 मुलींना प्रपोज करा. एक तरी हो बोलेल. नेहलं साठवलेलं गाठड बया, नेहलं साठवलेलं गाठड बया. आम्ही दोघांनी तर मुलांची नाव सुद्धा ठरली होती, पण तिने तर डायरेक्ट पोरांचा बापच बदलून टाकला. जमाना बदललाय. पहिल्याच्या पुरी पोराच्या घरी जाताना रडायच्या आणि आत्ताच्या मला त्याच्याच घरी जायचंय
म्हणून रडतात. माझ्यावर प्रेम नव्हतं तर मला सांगायचं ना. का रे भाऊ काय झालं? अरे माझं हिच्यावर प्रेम होतं. हिचं माझ्यावर प्रेम नव्हतं तर हिने मला सांगावं ना. माझ्या बायकोला जाऊन सांगितलंय. आजकालच्या पोरी बायोमध्ये काय लिहितात? चॉकलेट लवर. आणि यांची लपडी कुणा बरोबर आहेत? गाईच्या फ्लवर बरोबर. आहो लग्न झाल्यापासून तुम्ही प्रेमच करत नाही. अगं परीक्षा झाल्यावर कोणी अभ्यास करता का? लग्न म्हणजे विजेसारखं आहे. परफेक्ट कनेक्शन झालं तर उजेडच उजेड. चुकीचं कनेक्शन झालं तर झटकेच झटके. बाबू मला एक किस दे ना. हा बाबू देते. खतम. धरू का तुला धरू? मला नको धरू, आमच्या काळ्याला धर ना. होय हो, माझी मैत्रीण आलती काल बघायला. ती म्हणली तुमचा मुलगा किती छान आहे, मला तुमच्या मुलासारखाच मुलगा पाहिजे. वय काय? होय. मग तिला सांग की तिकडे येत्या का मी तिकडे जाऊ. प्रत्येकाचं स्वप्न आहे वेगवेगळं असतं. माझं पण जरा वेगळंच आहे. मला 4 पोरं असावा, त्यांची प्रत्येकाची आई वेगवेगळी असावा, आहे ना. टॅलेंट पैसे ठेवायचेच असतील तर बँक ऑफ बायकोकडे ठेवा. परत भेटण्याचे चान्सेस कमी असतील, पण अडचणीच्या काळात नक्कीच लोन पास होईल. हो बापू, आपल्याजवळ तर जमीन भरपूर होती म्हणा. होते की बापू. मग हे अर्धा एकरच कस काय राहिली? 5 एकर याच्यात गेली, बायगन 3 एकर याच्यात गेली आणि 2.5 एकर याच्यात गेली. 1 एकर तुला ठेवली. आईला म्हातारा तर आपलं लय आगाव आहे. अबे साले. राव तुम्ही सूत्राच्या धंद्यात भरपूर कमावलं, पण बाईच्या नादानं सार लुगड्यात गमावलं. पण रंग शरबतो का. आणि मी तू गडुळाचे पाणी. तुला तर माझी काही फिकरच नाही. का बरं? आता पुढच्या महिन्यात आपलं बाळ येणार आहे. हा मग मग त्याचं काय प्लॅनिंग केलंस का नाही फ्युचरचं? थोडीशी टीका करून बघा आणि जाणून घ्या तुमच्या संपूर्ण खानदानाचा गौरवशाली इतिहास. लोकाची बायको माहेराला गेल्या लोकायला कसं करमत आहे काय की रे बाबा. इथं मैशेजारीन कालच गावाला गेली तर मग मनच लागन काय कलेक्शन आहे काय नाही की देव जाणे. मला एक कळत नाही, घरी अर्ध्या चपाती खाणाऱ्या मुली बाहेर जाऊन 30-40 पाणीपुरी कशा काय खात. परीक्षा झाल्यावर कोण अभ्यास करते का? पाटील थोडे पैसे पाहिजे होते हो. कशाला रे? गाडी घ्यायची हो फिरायला. देवानं 2 पाय दिलेत की तुला, कशासाठी दिले तर? एक पाय गेअर टाकायला आणि दुसरा पाय ब्रेक दाबायला. मला पोरगी बघितलेलं काय झालं? ती दवाखान्यात ऍडमिट आहे. कसं काय? हे बघा मित्रांनो, आयुष्य लय सुंदर आहे, फक्त बायको हुशार नसाय पाहिजे. अहो वरती काय करताय तुम्ही? तू अजिबात थांबवायचं. मला लय वैताग आला. अजिबात थांबायचं नाही तुम्हाला. बाहेर जा. अहो ते सगळं ठीक आहे, पण ती माझी फेवरेट साडी आहे. तुमच्या 10व्याला मी कोणती साडी घालणार? तुझी साडी ती पण साडी घेऊन जातील.
साडी द्या इकडं. दुसरी साडी घेऊन येते मी तुम्हाला द्यायला. ती साडी द्या. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.